आपण एका अशा संकल्पनेवर बोलणार आहोत जिने जगभरात खरंच एक वादळ निर्माण केले. म्हणजे आपल्या विचारांमध्ये आपले आयुष्य घडवण्याची किंवा अगदी बिघडवण्याची ताकद आहे का? आज आपण रोंडा बर्न यांच्या द सिक्रेट या पुस्तकातल्या विचारांचा जरा सखोल अभ्यास करणार आहोत. आपल्याकडे या पुस्तकातली जी मूळ कल्पना आहे ती स्पष्ट करणारा एक उतारा आहे. आणि या चर्चेचा उद्देश द सिक्रेट मागचं तत्वज्ञान समजून घेणं आणि ते इतकं आकर्षक का वाटतं लोकांना याच्या मुळाशी जाणं हा आहे. चला तर मग या रहस्याचा उलगडा करायला सुरुवात करूया. हो, ही चर्चा खरंच खूप रंजक होणार आहे. कारण हे पुस्तक आकर्षणाचा सिद्धांतावर आधारित आहे, म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि ही कल्पनाच मुळात खूप प्रभावी आहे की नाही. म्हणजे समान गोष्टी समान गोष्टींना आकर्षित करतात. पण हा सिद्धांत नक्की कसा काम करतो आणि तो आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूला कसा लागू होतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. बरोबर. चला मग थेट मूळ संकल्पनेपासूनच सुरुवात करूया. द सिक्रेट हे आपण म्हणू शकतो की एक सेल्फ हेल्प पुस्तक आहे जे सकारात्मक विचारांच्या शक्तीवर प्रचंड भर देतं. पुस्तकाचा गाभा आहे लाईक अट्रॅक्ट्स लाईक, म्हणजे आपले विचार एका चुंबकासारखे आहेत. पण हे नक्की कसं काम करतं? म्हणजे हे फक्त एक चांगलं ब्रीदवाक्य आहे की यामागे काही ठोस प्रक्रिया आहे असं पुस्तकाचं म्हणणं आहे? पुस्तकानुसार ही एक ठोस आणि वैश्विक प्रक्रिया आहे. ते याला अगदी गुरुत्वाकर्षणाच्या नियमासारखं मानतात, लॉ ऑफ ग्रॅव्हिटीसारखं. जसं गुरुत्वाकर्षण प्रत्येकासाठी प्रत्येक वेळी सारखंच काम करतं, तसाच हा आकर्षणाचा सिद्धांतही काम करतो, असं त्यांचं म्हणणं आहे. तुमच्या विचारांना एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते आणि जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीचे सिग्नल विश्वात पाठवत असता. आणि मग विश्व काय करतं तर त्या फ्रिक्वेन्सीला जुळणाऱ्या गोष्टी, माणसं आणि परिस्थिती तुमच्याकडे परत पाठवतं. अच्छा, म्हणजे हे एखाद्या रेडिओ स्टेशनसारखं झालं. आपल्याला 98.3 FM ऐकायचा असेल तर आपला रेडिओ त्याच फ्रिक्वेन्सीवर लावावा लागतो. तसंच जर आपल्याला आयुष्यात आनंद हवा असेल तर आपले विचार आनंदी फ्रिक्वेन्सीवर ठेवावे लागतील. पण इथे एक मोठा प्रश्न आहे. जर सकारात्मक विचार सकारात्मक गोष्टी आकर्षित करतात तर मग नकारात्मक विचारांचा काय? हाच या सिद्धांताचा दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा पैलू आहे. विश्व तुमच्या विचारांना चांगले किंवा वाईट असं लेबल लावत नाही. ते तटस्थ आहे. ते फक्त तुम्ही पाठवलेल्या फ्रिक्वेन्सीला प्रतिसाद देतं. त्यामुळे जर तुमचे विचार सतत चिंता, भीती किंवा अपयशाभोवती फिरत असतील तर तुम्ही नकळतपणे त्याच गोष्टींना तुमच्या आयुष्यात आमंत्रित करत आहात. म्हणूनच हे पुस्तक आपली विचार प्रक्रिया पूर्णपणे सकारात्मक ठेवण्यावर इतका जोर देतं. तुमच्या मनात काय चाललं आहे यावर तुमचं वास्तव अवलंबून आहे, हा याचा मूळ गाभा आहे. ठीक आहे. म्हणजे हा वैश्विक नियम तटस्थ आहे. तो फक्त आपल्या विचारांच्या ऊर्जेला प्रतिसाद देतो. हे ऐकायला खूप शक्तिशाली आणि खरं सांगायचं तर थोडं भीतीदायकही वाटतं. खरंय. मग या शक्तीचा वापर आपल्या फायद्यासाठी कसा करायचा? पुस्तकानं यासाठी काही मार्गदर्शक तत्त्व दिली आहेत का? हो, नक्कीच. आणि इथेच या पुस्तकाचं सौंदर्य आहे. ते फक्त सिद्धांत सांगून थांबत नाही, तर ती शक्ती वापरण्यासाठी एक सोपी 3 पायरी प्रक्रियाही देतं. मागा, विश्वास ठेवा आणि प्राप्त करा. आस्क, बिलीव्ह, रिसीव्ह ही या पुस्तकातली सगळ्यात प्रसिद्ध आणि महत्त्वाची शिकवण आहे. मागा, विश्वास ठेवा, प्राप्त करा. हे ऐकायला खूप सरळ वाटतं. चला प्रत्येक पायरीचा जरा सखोल विचार करूया. मागा म्हणजे नक्की काय? फक्त मनातल्या मनात इच्छा धरणं पुरेसं आहे का? नाही, त्यापेक्षा हे अधिक स्पष्ट असणं गरजेचं आहे. मागा या पायरीचा अर्थ आहे तुम्हाला नेमकं काय हवं आहे याबद्दल क्रिस्टल क्लिअर असणं. म्हणजे बघा, मला जास्त पैसे हवेत ही एक अस्पष्ट मागणी आहे. त्याऐवजी माझ्या बँक खात्यात 31 डिसेंबरपर्यंत 1 लाख रुपये जमा झालेले असतील, ही एक स्पष्ट मागणी आहे. पुस्तकानुसार तुम्ही विश्वाला एक स्पष्ट ऑर्डर देत आहात. जसं आपण रेस्टॉरंटमध्ये मेनू कार्ड बघून ऑर्डर देतो ना, तसंच आयुष्याकडून काय हवंय ते नेमकं ठरवून मागायचं आहे. आणि एकदा का आपण ही स्पष्ट मागणी केली की दुसरी पायरी येते विश्वास ठेवा. मला वाटतं हीच सगळ्यात कठीण पायरी असणार. अगदी बरोबर. कारण आपली सध्याची परिस्थिती आणि आपली इच्छा यात खूप मोठी तफावत असू शकते. हा विश्वास कसा निर्माण करायचा आणि टिकवून ठेवायचा? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. विश्वास ठेवा ही या प्रक्रियेची खरी कसोटी आहे. याचा अर्थ फक्त आशावादी राहणं नाही, तर तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला आधीच मिळालं आहे या भावनेने जगणं. बापरे.
हो, ही एक मोठी मानसिक उडी आहे. म्हणजे तुमचा बँक बॅलन्स 0 असताना तुम्ही लखपती असल्यासारखं कसं वाटून घेऊ शकता? किंवा तुम्ही एकटे असताना तुम्हाला एक उत्तम जोडीदार मिळाल्याचा आनंद कसा अनुभवू शकता? बरोबर. हीच तर खरी अडचण आहे. यावर मात करण्यासाठी पुस्तकात काही व्यावहारिक उपाय किंवा साधनं सांगितली आहेत का? हो, आणि इथेच कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड आणि व्हिज्युअलायझेशन ही 2 अत्यंत महत्वाची साधने येतात. अच्छा. कृतज्ञता म्हणजे तुमच्याकडे सध्या जे काही आहे त्याबद्दल मनापासून आभार मानणं. जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुम्ही विश्वाला एक सिग्नल पाठवता की माझ्याकडे आधीच खूप काही चांगलं आहे. यामुळे तुमची ऊर्जा नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वळते. तुम्ही माझ्याकडे हे नाही या विचारातून माझ्याकडे जे आहे ते किती छान आहे या विचाराकडे जाता. आणि ही सकारात्मक ऊर्जा तुमचा विश्वास वाढवते. आणि व्हिज्युअलायझेशन हे फक्त स्वप्न पाहण्यासारखं आहे की त्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे? हे स्वप्न पाहण्यापेक्षा खूप जास्त प्रभावी आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते मिळाल्यानंतरचं चित्र तुमच्या मनात जिवंत करणं. पण फक्त चित्र पाहणं नाही, तर त्यासोबत येणाऱ्या भावनांना अनुभवणं. भावनांना अनुभवणं. हो, पुस्तकात एक उदाहरण दिलं जातं की जर तुम्हाला तुमचं स्वप्नातलं घर हवं असेल तर डोळे बंद करून त्या घरात फिरताना स्वतःला बघा. त्या नवीन भिंतींचा वास घ्या, तुमच्या पायाखालच्या मऊ गालिचाचा स्पर्श अनुभवा, खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश चेहऱ्यावर घ्या. जेव्हा तुम्ही या गोष्टी इतक्या तीव्रतेने अनुभवता तेव्हा तुमच्या मेंदूला आणि शरीराला खरं काय आणि कल्पना काय यातला फरक कळत नाही. तुम्ही अक्षरशः ती गोष्ट मिळाल्याची भावना निर्माण करता. अच्छा. आणि हीच भावना तुमचा विश्वास दृढ करते. म्हणजे हे एक प्रकारे आपल्या मनाचं प्रोग्रॅमिंग करण्यासारखं आहे. आपण आपल्या भावना आणि विचारांना भविष्यातील वास्तवाशी जुळवून घेत आहोत. आणि मग येते तिसरी पायरी, प्राप्त करा, रिसीव्ह. याचा अर्थ काय? म्हणजे फक्त मागे बसून गोष्टी घडण्याची वाट बघायची का? नाही, प्राप्त करा ही पायरी अजिबात निष्क्रिय नाही. याचा अर्थ आहे ती गोष्ट स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार करणं. तुम्हाला जे हवं आहे ते मिळाल्यावर तुम्हाला जसं वाटेल तसं आत्ता वाटायला सुरुवात करणं. आनंदी, समाधानी आणि कृतज्ञ राहणं. जेव्हा तुम्ही या सकारात्मक अवस्थेत असता तेव्हा तुम्ही त्या गोष्टीला तुमच्या आयुष्यात येण्यासाठी जागा करून देता. आणि याचा एक अर्थ असाही आहे की जेव्हा संधी तुमच्या दारावर ठोठावेल तेव्हा तिला ओळखायला आणि स्वीकारायला तयार राहणं. अनेकदा लोक मागतात, विश्वासही ठेवतात, पण जेव्हा संधी येते तेव्हा ते घाबरतात किंवा स्वतःला त्या लायक समजत नाहीत. बरोबर. प्राप्त करणे म्हणजे त्या लायकीची भावना स्वतःमध्ये निर्माण करणे. हे खूपच रंजक आहे. म्हणजे ही प्रक्रिया फक्त विचारांची नाहीये, तर भावनांची आणि कृतीचीही आहे. आपल्या स्रोतामध्ये असं म्हटलं आहे की हे पुस्तक कठीण काळात लोकांना एक आशेचा किरण दाखवतं. हो, आणि हेच त्याच्या प्रचंड लोकप्रियतेमागचं एक मुख्य कारण आहे. जेव्हा एखादी व्यक्ती अपयशी ठरते, आर्थिक संकटात असते किंवा नात्यांमध्ये अडचणी अनुभवत असते, तेव्हा तिला असं वाटतं की तिच्या आयुष्यावर तिचं नियंत्रणच नाहीये. खरंय. द सिक्रेट त्यांना सांगतं की नाही, तुमच्या परिस्थितीची किल्ली तुमच्याच हातात आहे, तुमच्या विचारांमध्ये. ही कल्पना लोकांना एक प्रकारची शक्ती आणि नियंत्रण देते. मी माझ्या परिस्थितीचा बळी नाही, तर निर्माता आहे. ही भावनाच खूप प्रेरणादायी आहे की नाही? आणि हे फक्त आर्थिक यशापुरतं मर्यादित नाहीये. पुस्तकात आनंद, आरोग्य, नातेसंबंध अशा अनेक क्षेत्रांबद्दल बोललं गेलंय. आरोग्याच्या बाबतीत हे कसं लागू होतं याबद्दल काही सांगितलंय का? हो, पुस्तकाचा दावा आहे की हा सिद्धांत आरोग्यावरही प्रभाव टाकतो. जर एखादी व्यक्ती सतत आजारपणाचा विचार करत असेल तर ती आजारपणाला आकर्षित करते. या उलट जर त्यांनी स्वतःला पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त व्हिज्युअलाइज केलं तर त्यांचं शरीर त्या विचारांना प्रतिसाद देऊ शकतं. म्हणजे प्लॅसिबो इफेक्ट सारखं काहीतरी. अगदी तसंच. जिथे रुग्णाचा स्वतःच्या बरे होण्यावरचा विश्वासच औषधासारखं काम करतो. अर्थात याचा अर्थ वैद्यकीय उपचार सोडून द्यावेत असा अजिबात नाही. पण विचारांची शक्ती उपचारांना पूरक ठरू शकते असं ह्या पुस्तकाचं म्हणणं आहे. पुस्तकात या सिद्धांताला दुजोरा देण्यासाठी काही उदाहरणं किंवा कथा आहेत का? कारण केवळ सिद्धांत ऐकण्यापेक्षा लोकांचे अनुभव जास्त प्रभावी ठरतात. नक्कीच. पुस्तक अशा अनेक कथांनी भरलेलं आहे, ज्या लोकांनी या सिद्धांताचा वापर करून कर्ज फेडलं, ज्यांनी आपला स्वप्नातला जोडीदार मिळवला किंवा ज्यांनी गंभीर आजारातून स्वतःला बाहेर काढलं, अशा लोकांच्या प्रेरणादायी कथा त्यात आहेत. या कथा वाचकांना एक पुरावा देतात की हे खरंच काम करतं.
एखादा उदाहरण? यादीत आहे, तो मुलाखती देत आहे. त्याने आपल्या ऑफिसमध्ये एका खोट्या बेस्ट सेलर यादीवर आपल्या पुस्तकाचं नाव लिहून लावलं आणि काही महिन्यातच त्याला एका मोठ्या प्रकाशकाकडून संधी मिळाली. वा. हो, तर या कथांमुळे हा अमूर्त सिद्धांत अधिक ठोस आणि व्यावहारिक वाटू लागतो. म्हणजे हे पुस्तक केवळ एक सिद्धांत मांडत नाही, तर तो प्रत्यक्षात कसा वापरायचा याचा एक रोडमॅप देण्याचा प्रयत्न करतो. समजा एखाद्याला आपल्या नात्यांमध्ये सुधारणा करायची असेल तर त्याने काय करायला हवं? पुस्तकाच्या तत्वज्ञानानुसार त्या व्यक्तीने आधी इतरांच्या चुकांवर किंवा नात्यातील त्रुटींवर लक्ष केंद्रित करणं थांबवायला हवं. अच्छा. त्याऐवजी त्या व्यक्तीने आपल्या जोडीदारातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. त्याने असं व्हिज्युअलाइज करायला हवं की त्यांचं नातं आधीच खूप प्रेमळ आणि आनंदी आहे. असं केल्याने त्या व्यक्तीची स्वतःची ऊर्जा बदलते आणि समोरची व्यक्तीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ लागते, असं या सिद्धांताचं म्हणणं आहे. तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित करता त्याची वाढ होते. अगदी बरोबर. हे सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होते की या पुस्तकाचा संपूर्ण भर आंतरिक बदलावर आहे. बाहेरची परिस्थिती बदलण्याआधी आतून स्वतःला बदला. हो, आपले विचार, आपल्या भावना आणि आपला विश्वास बदला. अगदी बरोबर. या सिद्धांताचा मूळ उद्देश लोकांना त्यांच्या विचारांच्या शक्तीची जाणीव करून देणं हा आहे. आपलं आयुष्य बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसून आपल्या आंतरिक जगाचं प्रतिबिंब आहे, हा संदेश देण्याचा प्रयत्न यातून केला जातो. आणि यामुळे लोकांना आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्यायला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं. चला आपण आत्तापर्यंत केलेल्या चर्चेचा थोडक्यात आढावा घेऊया. द सिक्रेट हे पुस्तक आकर्षणाच्या सिद्धांतावर आधारित आहे. यानुसार आपले विचार एका चुंबकाप्रमाणे काम करतात आणि आपल्या आयुष्यात तशाच प्रकारच्या गोष्टी आणि परिस्थिती आकर्षित करतात. सकारात्मक विचार सकारात्मक परिणाम आणतात, तर नकारात्मक विचार नकारात्मक परिणाम. आणि या सिद्धांताला प्रत्यक्षात आणण्यासाठी मागा, विश्वास ठेवा आणि प्राप्त करा या 3 पायरी प्रक्रियेचा वापर करायला सांगितला आहे. मागा म्हणजे स्पष्टता, विश्वास ठेवा म्हणजे ती गोष्ट मिळाल्याची भावना निर्माण करणे आणि प्राप्त करा म्हणजे ते स्वीकारण्यासाठी तयार राहणे. बरोबर. आणि हा विश्वास दृढ करण्यासाठी कृतज्ञता आणि व्हिज्युअलायझेशन यांसारख्या साधनांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. या सगळ्याचा परिणाम म्हणून आनंद, संपत्ती, चांगली नाती आणि आरोग्य यांसारख्या गोष्टी मिळवता येतात असा दावा पुस्तकात केला आहे. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही जसा विचार करता तसं तुमचं जग बनतं. तुमच्या विचारांची फ्रिक्वेन्सी बदला आणि तुमचं वास्तव बदलेल, हा या पुस्तकाचा मध्यवर्ती संदेश आहे. तर आजच्या चर्चेतून आपण द सिक्रेट या पुस्तकातले काही महत्त्वाचे मुद्दे पाहिले. यानुसार सकारात्मक विचारसरणी सकारात्मक परिणाम आकर्षित करते आणि मागा, विश्वास ठेवा आणि प्राप्त करा हे यातलं मुख्य सूत्र आहे. बरोबर. यासोबतच कृतज्ञता आणि व्हिज्युअलायझेशन यांसारख्या गोष्टी आकर्षणाच्या सिद्धांताला अधिक प्रभावी बनवतात, असे या पुस्तकात म्हटलं आहे. आनंद, संपत्ती, नात्यांमधलं यश आणि आरोग्य सुधारणा यांसारखी उद्दिष्टे गाठण्यासाठी हे एक साधन म्हणून सादर केलं जातं. तर या सगळ्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की हे पुस्तक लोकांना त्यांच्या कठीण काळात प्रोत्साहन देण्यासाठी किंवा यशाची इच्छा तीव्र करण्यासाठी एक मानसिक आणि भावनिक मार्ग दाखवतं. एक आहे की पुस्तकात या सिद्धांताचा अनुभव घेतलेल्या लोकांचे काही तथ्य किंवा अनुभव मांडले आहेत. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर आपले विचारच आपलं वास्तव घडवत असतील आणि आपल्या प्रत्येक विचारात एवढी शक्ती असेल, तर आपल्या मनात येणाऱ्या प्रत्येक क्षुल्लक आणि नकारात्मक विचाराची आपल्याला भीती वाटायला नको का? आणि आपल्या विचारांवर पूर्ण नियंत्रण मिळवणं हे खरोखरच कितपत शक्य आहे?